जिहि घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी भय माझं गोपाळ मला सोडून कुठे गेला होतास? रडू नको माया, रडू नको. माफ कर आई, मला माफ कर. मला सोडून नव्हतं पळायला पाहिजे होतं. आता मी कधीच नाही जाणार तुला सोडून. काहीच नाही मिळालं मला तुला सोडून, काहीच नाही मिळालं. मला माफ कर. मला सोडून आता कुठे जाऊ नकोस बाळा. तुझी आई तुझ्याशिवाय नाही जगू मी शकत. कधीच नाही तुला सोडून जाणार, कधीच नाही. खूप भटकल्यानंतर हे समजलं की संन्यासी जीवन जगण्यासाठी प्रत्येक वेळी घर सोडणंच असं गरजेचं नाहीये. आजचा दिस लय चांगला आहे. गोपाळला समजा आठवायला लागले. पण आम्ही एक निर्णय घेतला आहे की जो तू विचार केला होतास आपण त्याच प्रकारे जोड्या चपलाचं दुकान सुरू करू. ही लय आनंदाची गोष्ट आहे भाऊ. आता तुला दुसरीकडे जायला लागणार नाही कामाला. आपलं दुकान असेल तर किती जाग होईल, होय ना? वय वय बाबा. आणि आपण त्या दुकानाचं उद्घाटन गोपाळच्याच हातून करूया. अगदी बरोबर. धन्यवाद भीमराव. जोपर्यंत तुमच्या सगळ्यांसोबत राहिलो नव्हतो, तुझ्यासोबत खेळलो नव्हतो, तुझ्या हातानं खाल्लं सुद्धा नव्हतं, तोपर्यंत वाटलं होतं की तुझ्या समाजाची लोक माणसं नसतात. परंतु तुझ्यासोबत राहून हे समजलं की तुझ्या समाजाचे लोक आमच्यासारखीच माणसं असतात, कदाचित आमच्यापेक्षाही चांगली. कारण की आम्ही सगळे मिळून तर तुला खुळा बनवत होतो, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासारख्या खुळ्याला बरं केलं. कैऱ्या घ्या कैऱ्या, कच्च्या कैऱ्या घ्या, नात्यात आंबट गोड स्वाद आणा. राणीला आंबा लय आवडतं. घेऊन जाऊ का? तिला बरं वाटेल. कैऱ्या घ्या कैऱ्या, कैऱ्या. काका, काका, या पैक्याचे आंबे द्या. परम्या तिच्यासाठी घेऊन कशाला जाऊ? ती माझी आई तरी कोण? तिचा नवरा कोणीतरी दुसरा आहे. आता मी तिच्यावर प्रेम बी नाही करत. म्या नाही घेणार. नाही काका, मला नाही पाहिजे आंबा. तुम्ही मला माझे पैक परत द्या. घ्यायचं असेल तर घे, नाही तर इथंच सोड. पैक परत देणार नाही. आणि अशा तऱ्हेने त्या ढोंगी महाराजानं मला कारस्थान करण्यासाठी बोलवलं आणि तुमच्या समाजाचा बनून राहण्यासाठी तयार केलं. तुला एक दिवस असं करायचंय
की जे त्याच्या समाजाचे लोक त्या भीमरावाचं ऐकतात ते सगळे त्याला एक दिवशी सोडून गेले पाहिजेत आणि शेवटी तो भीम राहिला पाहिजे एकटा. आणि हळूहळू त्याच्या कारस्थानात मी इतका वाहत गेलो की तुमच्या समाजातील लोकांमध्ये मी फूट पडायला लागलो. आणि मग शेवटी सगळं करता करता मी त्यांच्या काहीच कामाचा नाही राहिलो. तेव्हा त्या चहावाल्यांनी मला महाराजांनी दिलेलं औषध पाजलं. हे घे काढा, महाराजांनी पाठवलाय, तुझं दुखणं कमी होईल, येऊन घे. ज्याने मी खुळा झालो. आता हे समद तू पंचायत मध्ये सांग, मग समद्या समोर आपण महाराजचं खरं रूप आणू. म्हणजे इथून पुढं लोक महाराज सारख्या ढोंगीवर विश्वास करणार नाहीत. आणि तो पतूर आपण कुणाला काही बी समजू नाही द्यायचं की तुला समजा आठवलंय म्हणून. आणि ही गोपाळची आई आहे, हिच्याबद्दल पण कुणाला समजायला नाही पाहिजे. मग आपण न सांगता समद्यासनी कसं बोलवणार? रामजी, तिथं महाराजचं परत नवीन नाटक सुरू झालंय. ते काहीतरी एकांतवासात जात आहे. मग तर हे अजूनच चांगलंय. आपण लोकांमध्ये ही गोष्ट पसरूया की महाराजांनी एकांतवासमध्ये सिद्धी मिळवली आणि ते देण्यासाठी महाराजांनी समद्यांना बोलवलंय आणि समदे पळत पळत सिद्धी घेण्यासाठी महाराजांकडे येतील. पण आपण सांगितल्यानं लोक येतील का? आनंद दादा, ते लोक अंधभक्तीमध्ये आंधळे झाले आहेत. ते कसलं बी विचार न करता धावत पळत येतील. फक्त आपल्यासनी आपल्या सांगण्याचा मार्ग बदलावा लागेल. हे योग्य आहे, आपण असंच करूया. ते मी तुमच्यासाठी आंबा घेऊन आलो होतो. तुम्ही खाणार का? मला आंबे खूप आवडतात. मी विचारात पडलेलो आणू की नको. माहित नाही तुम्हाला कसं वाटेल. अरे, मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मला आंबे खूप आवडतात म्हणून. आणि यात विचार करण्यासारखं काय आहे की मला कसं वाटेल? आण. मला बी खायचंय. अरे बाळा, ही कैरी कशी खाऊ शकतोस तू? मला तर अजिबात आवडत नाही. हो, पण राणीला आवडतात. हा, ती आवडीने खाते खूप. मला 1-2 काप दे. तिला दिला ना तर खूप खुश होईल ती. कसला विचार करतोयस गोपाळ? विचार करत आहे की प्रकृती एखाद्याला कसं भेटवते. मी तर कधी विचार पण केला नव्हता की मी इथे येईन आणि
तुला भेटीन. असं बी होऊ शकतं का तुला तुझ्या आईला भेटायचं असेल अन त्याचा मार्ग इथून साताऱ्यामधनं जात असेल तर. हो, तसं पण होऊ शकतं. पण काही असू दे भीम, तुझं भेटणं मी आयुष्यभर विसरणार नाही. बरं गोपाळ, तू मला एक गोष्ट सांग ना. काय? तू दुपारी सांगितलं होतंस का संन्यासी जीवन जगण्यासाठी घर सोडणं हा एकमात्र मार्ग नसतो. मला हे समजलं नाही, जरा सांगशील मला? भीमराव, माणूस संन्यास का घेतो? का? एखाद्या वेळी माणसांना काहीतरी साधायचं असतं, तर कितीतरी वेळा माणसाला शोधायचं असतं म्हणून. आणि या दोन्ही पण परिस्थितीत त्या माणसाला असं वाटतं की त्याच्या घरातले, त्याची नाती, कुटुंब सगळे लोक त्याच्या त्या शोधात आणि त्याच्या त्या साधनेत बाधक होतात, जे कधी कधी असतात पण. म्हणून 2 मार्ग आहेत. पहिला हा की सगळी नाती, कुटुंब या सगळ्यांपासून दूर गेलं पाहिजे, जसं मी दूर गेलो. आणि दुसरा हा की सर्व परिवार, नाती, कुटुंब या सगळ्यामध्ये राहून सुद्धा तो आपली साधना, आपला शोध करू शकतो, जसं की तू. अशात कुटुंबातील लोक त्याला बाधक होऊनच नाही देत. त्या माणसाला जे बरोबर वाटतं तो ते करतो. त्याच्यामुळे दोन्ही मार्ग त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत. फक्त व्यक्ती कशा प्रकारे विचार करतो हे पाहायला पाहिजे. धन्यवाद गोपाळ. तू मला जे काही समजावलंस ना ते मी आयुष्यभर ध्यानात ठेवेन. भीम, भीमबाळा, तुझा हा बी गुण नेहमी ध्यानात ठेव. आज तू गोपाळला काही प्रश्न विचारलेस. तोच गोपाळ जो तुला आधी हरवणार होता, तुला कमीपणा दाखवणार होता. भीमबाळा, शिकण्याचा हा ध्यास नेहमी असाच कायम ठेव. प्रतिद्वंदी आणि विरोधी विचार करणाऱ्या लोकांची भी चांगली आणि तर्कपूर्ण गोष्ट ऐकणं आणि त्यावर विचार करणं एका व्यक्तीच्या विचारासनी अजून विस्तारित करते. जेवण तयार आहे, जेवाय चला. चल, तुम्ही दोघांनी बी जेवून घ्या. ऐका, चल गोपाळ, जेवण घेऊया. भीम, हा जे पितोय तेच मला प्यायचंय. हे घे, पी. हे घे, आता तू पी. कबीरा बादल प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी आत्मा हरि भई बनराई. उद्या महाराजांचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणून मी निघून जाईन. तेव्हा तुझी आठवण खूप येईल. गोपाळ, मला बी तुझी लई आठवण येईल.
पण गुरुजी सांगतात का आयुष्याची वाट लय लांब आहे, म्हणून चालत राहणं लय गरजेचं आहे. आणि जेव्हा चालत राहू तेव्हा काही लोक दूर जातील तर काही लोक जवळ बी येतील. बरोबर बोलत आहेस तू. जर चालत राहू तर पुन्हा कुठे ना कुठेतरी भेटूच. कारण हे जग गोल आहे, म्हणून उत्तेजित याच्यासाठी होत आहे की उद्या जायच्या आधी आपण सगळे त्या ढोंगी महाराजाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणूयात. तू इथे काय करतोयस भीमराव? मला महाराजला भेटायचं आहे. महाराजांना? का? तसही महाराज एकांतवासात आहे, त्यांना तू भेटू शकत नाही. चल निघित ना. या भीमरावाला आम्हाला कशाला भेटायचंय? त्यासनी सांग की मला आत्ताच भेटायचं आहे. महाराज, बघितलं नाहीस आम्ही इथे का उभो आहोत? म्हणजे त्यांच्या साधनेत पुढे विघ्न न टाकू, कळलं? चल निघ. महाराज आता तुमच्या समोर दरवाजा उघडतील. फक्त गोपाळ आणि गोपाळच्या आईसनी येऊ दे. गोपालची आई म्हणजे? म्हणजे हेच का जिला तुम्ही माझी मावशी समजत होता ना, खरं तर ती गोपाळची आई आहे. आणि गोपाळला समज आठवलं बी आहे आता. गोपाळ? गोपाळची आई? गोपाळला सगळं काही आठवलंय? म्हणजे तो आता लोकांना सगळं खरं काय ते सांगेल? ठीक आहे, सगळं आठवलंय ना? मग काय झालं? इथे कशाला आलायस तू? महाराज, हेच सांगायला आलोय की तुम्ही माझ्यासोबत काय केलंय. महाराज, महाराज गावाले आले. त्यांना कोणी सांगितलं? आणि त्यांना माहित नाही की आम्ही एकांतवासात आहोत? महाराज रामजी आपल्या दोन्ही पोरा संघ गावात फिरून फिरून समद्यासनी सांगत आहे की एकांतवासाच्या दरम्यान महाराज समद्यांच्या कल्याणासाठी प्रसाद वाटणार आहे. बघितलं महाराज, लोकांचं येणं सुरू बी झालं. जेव्हा सगळे लोक येतील तेव्हा मी तुमचं खरं रूप समोर आणीन की तुम्ही माझ्यासोबत काय काय केलंय. महाराज, तुम्हाला सांगितलं होतं ना
का तुम्हाला ते सातारा सोडून जावंच लागन. आणि तो दिस आला हाय.